लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी येते नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या न्यायडोंगरी आश्रमशाळेमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। न्यायडोंगरी येथील स्वर्गीय अण्णासाहेब गंगाधर शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा न्यायडोंगरी येथे महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमात इयत्ता 6वीची विद्यार्थिनी भारती बारेला या विद्यार्थिनीने जिजामातेच्या वेशभूषेत, तर इयत्ता 7वीचा विद्यार्थी महेश वळवी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत मंचावर उपस्थित राहून उपस्थितांची मने जिंकली। या जयंती उत्सवाच्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थिनींनी शिवरायांच्या जीवनावर आधारित गाण्यावर नृत्य सादर केले। तसेच इयत्ता 1ली ते 11वी पर्यंतच्या एकूण 35 विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आपले विचार मांडले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य जीवन दुगड, ज्येष्ठ पत्रकार जगन पाटील, पत्रकार शशिकांत पाटील, सेवानिवृत्त बँक अधिकारी अप्पासाहेब बच्चाव आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। जगन पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांचे कौतुक केले करून त्यांना भविष्यात यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले। छत्रपती शिवाजी महाराज was a great king on 90 February 1638 Shanghai fort in Maharashtra. His father's name is Shivaji Bhosle. His mother's name is Jizabai. Thank you. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या शिवजयंती निमित्त या विद्यार्थ्यांनी जे मनोगत इथं व्यक्त केलं, अत्यंत त्यांच्यामध्ये हिंमत आलेली दिसून आली। त्यांचं कौतुक करावं तितकंच होतं। विशेष म्हणजे कोणाला आमंत्रित न करता स्वतःहून उत्स्फूर्त येऊन आपलं तोडकं फक्त नाव जरी सांगायचं हिंमत इथं केली तरी सुद्धा ती वाखाणण्याजोगी। आम्हाला यावेळेची नवीन विधानसभा गठीत झाली आणि आमदारांचा शपथविधी चालू होता, तो आम्ही दूरदर्शनवर बघत होतो, तर एका आमदाराला वाचून सुद्धा शपथ घेता आली नाही। इथं एकाही विद्यार्थ्यांनी एकही चिठ्ठी हातात आणली नसतानाही शिवाजी महाराजांवर अत्यंत उत्तम असं भाष्य इथं केलं। त्यानंतर 2 नृत्य सादर झाले, अत्यंत तालबद्ध आणि शिस्तीत त्यांनी तो कार्यक्रम साजरा केला। या मुलांचं खूप खूप कौतुक। त्याचबरोबर ज्या शिवाजीचे आपण गोडवे गातो, त्या शिवाजीचे गोडवे गाताना शिवाजीच्या पराक्रमामागे जिजाबाई यांचा मोठा हात होता का या बालवयात त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण देऊन घडवलं, म्हणून ते मोठा इतिहास निर्माण करू शकले। तसे या विद्यार्थ्यांना घडविताना तुम्ही सर्व शिक्षकांनी घेतलेली मेहनत, शिक्षिकांनी घेतलेली मेहनत याचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो। आणि तुमच्या प्रयत्नामुळेच हे इथपर्यंत येऊन बोलू शकू राहिले। त्याचबरोबर नृत्य करतानाही त्यांना ज्यांनी मार्गदर्शन केलं असेल, ज्याला आता आपण नव्या याच्यात कोरिओग्राफर म्हणतो, या कोरिओग्राफरांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो। उत्तरोत्तर या शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रगती अशीच हो अशी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो। पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनापासून शिक्षकांचं कौतुक करतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।